नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. 30 नोव्हेंबर 3 कामे, अन्यथा नाही पेन्शन, थेट नोटीस येणार तर दंड देखील. चला तर पाहूया सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे की व्हिडिओ हा संपूर्ण पाहावा, जेणेकरून आपणास सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. आणि चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका. नोव्हेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले असताना नोव्हेंबर महिन्यात पेन्शनधारकांना त्यांचे लाईफ सर्टिफिकेट जमा करावे लागणार आहे. 30 नोव्हेंबरपूर्वी हे काम करावे लागणार आहे, अन्यथा पेन्शन बंद. पेन्शन मिळवण्यासाठी लाईफ सर्टिफिकेट, टॅक्स संबंधीचे फॉर्म, कर्मचाऱ्यांसाठी UPS या संबंधित कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे. जर हे काम केले नाही तर पेन्शन मिळणार नाही, यासोबतच दंड देखील भरावा लागू शकतो. कर्मचाऱ्यांसाठी UPS आणि NPS या दोन वेगवेगळ्या योजना आहे. UPS अंतर्गत कर्मचारी आपल्या बेसिक सॅलरी आणि महागाई भत्त्यातील 10% योगदान जमा करतो. आता कर्मचाऱ्यांना NPS किंवा UPSचा लाभ मिळणार आहे. जर कर्मचाऱ्यांना UPS योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आता कर्मचाऱ्यांना 30 नोव्हेंबर आधी अर्ज करावा लागणार आहे. पेन्शनधारकांना 30 नोव्हेंबरपूर्वी जीवन प्रमाणपत्र जमा करावे लागणार आहे. लाईफ सर्टिफिकेट ही बँक, CSC सेंटर, सरकारी ऑफिस किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आता जमा करता येणार आहे. तर याशिवाय इंडियन पोस्ट पेमेंट बँकेद्वारा पेन्शनधारकांच्या घरी जाऊन डिजिटल लाईफ सर्टिफिकेट बनवले जाणार आहे. याशिवाय टॅक्स संबंधित अनेक फॉर्म आणि स्टेटमेंट जमा करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे. ऑक्टोबर 2025 साठीचे सेक्शन 194IA, 194IB, 194M आणि 194S अंतर्गत चालान स्टेटमेंट जमा करणे गरजेचे आहे. याशिवाय तसेच सेक्शन 92E अंतर्गत आंतरराष्ट्रीय आणि घरगुती ट्रान्झॅक्शन करणाऱ्या करदात्यांना सुद्धा 30 नोव्हेंबरपूर्वी ITR फाईल जमा करायचा आहे.